नंबर 5 फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय ते आपण आज पाहणार आहोत. फ्रॅक्शनमध्ये पहिला टॉपिक आहे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय, आपण इथे एक डायग्राम पाहिली भाकरीची. एक भाकर आहे, भाकरीचे दोन तुकडे केले आहे, हा एक तुकडा आणि हा एक तुकडा, तसेच हा एक तुकडा आणि हा एक तुकडा. त्याला आपण काय म्हणतो हाफ. एका पोळी घेतली आणि पोळीचे दोन तुकडे केले अर्धे अर्धे, त्याला काय म्हणतो आपण हाफ. पोळीचे दोन तुकडे झाले त्याचे हाफ हाफ. हाफ हाफ केल्यानंतर आपण काय काय म्हटलं त्याला, आपण कसं केलं, एक पोळीची काय केलं दोन तुकडे, एका पोळीचे किती तुकडे केले दोन केले, त्याला आपण हाफ असं लिहितो, असं हाफ लिहितो 1/2. याला कसं लिहितो आपण हाफ, याला म्हणतो हाफ. किती मोठ्या गोष्टीची आपण दोन मधात सारखे तुकडे केले तर आपण काय म्हणतो हाफ. हाफ आपण कसं लिहू शकतो, हाफ असं लिहू शकतो या 50% लिहू शकतो, पण ते नंतर पाहू. याच्यामध्ये काय दिलं आहे, पहिली हाफ. हाफ हाफ दिला आहे की नाही, हाफ म्हणजे याला म्हणते हाफ हाफ. नंतर काय, एक पोळी आहे, भाकर आहे, त्याचे आपण 4 तुकडे केले. पहिला तुकडा, दुसरा तुकडा, तिसरा तुकडा, चौथा तुकडा. आणि याचे किती तुकडे, 4 मधून कसे केले, 2 तुकडे केले. या अर्ध्या तुकड्याचे पण अर्धे तुकडे केले. समजा एक अर्धा तुकडा आहे, हा याचे पण अर्धा केला 1/2 केला, आणि हा अर्धा भाग करतो मग त्याला आपण हाफ केला, म्हणजे किती 2/4 केला. आणि ह्या जुना होता 1/2 इज इक्वल टू किती आहे हा 2/4. याला जर आपण डिवाइड केलं 2 1 2 2 2 4, तर ह्या इक्वल येते. त्यालाच आपण काय म्हणतो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो इक्विव्हॅलंट. सेम तसंच प्रत्येक गोष्टी जर आपण 1/2 इक्वल करू शकतो आपण 4 आणि 8. 4 1 4, 4 2 8, म्हणजे 1/2. हे काय झालं त्याचं इक्विव्हॅलंट. त्यालाच आपण काय म्हणायचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. हे झालं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. याच्या नंतर काय, याच्यानंतर आहे इथे घेतलं आहे मेलन. इथं काय घेतलं आहे, इथं आहे मेलन. मेलनचे पण तुकडे केले आहे. मेलन एक तुकडा आहे, किती तुकडे केले 6, त्याला अर्धे केले आपण. 6चे अर्धे 3, त्याला 3 1 3 आणि 3 2 6. हे पण किती येते 1/2, म्हणजे किती येते हाफ. ते किती येते हाफ. एक वॉटरमेलन घेतला, त्याचे किती तुकडे केले 6. 6चे जर अर्धे केले, 6चे जर अर्धे केले, डिवाइड 2 केलं तर 3 येते ना, म्हणजे 6 × 3 1/2, म्हणजे आपण किती त्याला केलं हाफ केले. काय केलं त्याला हाफ केलं. हाफलाच आपण काय म्हणतो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. मग त्यालाच काय म्हणून आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. किती मोठी संख्या जरी असला नंबर दिसेल, तो कसा डिवाइड केल्यावर किती असे सारखाच येते. याच्यानंतर एक दिला, एक सर्कल दिला आहे. याच्यानंतर काय दिला, एक सर्कल दिला. या सर्कलला 2 रंगाने कलर केला आहे आणि एक रिकामा ठेवलेला आहे. तसंच इथे आहे 1 2 3 4, याने काय कलर केला आहे, 2 रिकामे ठेवले. हे काय म्हणते ते इक्विव्हॅलंट आहे. कशी इक्विव्हॅलंट आहे, 2/3 आणि हे 4/6. 2/3 आणि 4/6. 2 2 4 आणि 2 3 6, 3 2 6. हे कशाला यायचं इक्विव्हॅलंट आले. हेच व्हॅल्यू खाली परत आली, कशी आली सेम आली, म्हणजे काय ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे, हे त्याचं म्हणणं आहे. म्हणजे कुठली संख्या जरी आली तरी ती कशी राहील इक्विव्हॅलंट. समजा एक उदाहरण पाहू आपण, 1/2 याच्या आधीचं त्याला भाकर केलं आहे ना, 3/6 घेतलं आपण. हे याचे इक्विव्हॅलंट आहे. कशा काय 3 1 3 आणि 3 2 6, म्हणजे हे 1/2 कशा आहे इज इक्वल टू आहे 1/2 इज इक्वल टू 1/2, म्हणून हे कसे आहे इक्विव्हॅलंट आहे, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. हे झालं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. मग नंतर काय दिलं याच्या मागे, ऑब्टेनिंग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन है ना. याच्यामध्ये की इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन दिलं. कोणतं आहे पहिलं, याच्यामध्ये 2 of 5 equal part figure are colored. याच्यातले 5 1 2 3 4 5 याच्यातून 2 काय केले आहे त्यांनी कलर केले आहे, हे बाकीचे काय बिना कलर केले. तसेच हे मोठ्या बॉक्समध्ये पण दिले आहे, आणि हा जो भाग आहे याच्यात कलर केला आणि हा कलर केला नाही आहे. त्याचं इथे एक एक्झाम्पल दिला आहे 2/5 इज इक्वल टू 6/5. मग हे कसं काय इक्वल आहे म्हणते, हां 3 2 6 आणि 5 3 15, म्हणून हे किती 2/5. भले याच्यामध्ये हा बॉक्स जो आहे सारखा नाही दिसत आहे, असा बॉक्स घेतला आहे त्यामध्ये,
हा जो बॉक्स आहे हा सारखा नाही आहे याच्यासारखा, पण याचे जे डबे आहेत है ना त्याच्यामध्ये असं त्यांनी घातलेले आहे, पण याचा जो कलरचा भाग केलेला आहे तो सारखा आहे. हा ना हा कलरचा भाग सारखा आहे आणि हा ना हा कलरचा भाग सारखा आहे, म्हणून ते कशा आहे इक्विवलंट आहे. मग याच्यातले किती कलर केले होते आधी त्यांनी 2 आहे ना, 2 डबे काय केलं कलर केले आहे, पण एकूण किती 5 मधून. तसंच या डब्यामध्ये किती केले आहे, हे 1 2 3 4 5 6 डबे कलर केले आहे, पण किती मधून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 टोटल किती आहे 15. म्हणून हे त्यांनी उदाहरण दिलं. मग 2/5 इज इक्वल टू 6/20 हे कसे इक्वलंट ऑप्शन कसे करेल 3 2 6 आणि 3 2 6 आणि 5 3 15, म्हणून हे कसे याच्यासोबत इक्विवलंट आहे. नेक्स्ट मध्ये दिला यांनी when the numerator and denominator of a fraction are multiplied by the same non-zero number, we get a fraction that equivalent to that given fraction. याच्या आधी आपण बघितले दोन कोणते नंबर बघितले 2/5 यांना काय म्हणते सेम नंबर जर मल्टिप्लाय केले यांना पण 3 याला पण 3, तसंच किती येतं म्हणते 2 3 6 आणि 5 3 15 हे इथे आलं ना. मग कोणत्याही नंबरनं सारखीने मल्टिप्लाय केलं त्याचं डिवाइड बाय त्याचे ते 2 3 6 आणि 5 3 15 हे त्याची म्हणणं आहे. हे नंतर दिला याच्यामध्ये नंतर दिला आहे if the numerator and denominator have some common divisor, then the fraction we get on dividing by that divisor is equivalent to the given fraction. त्यांनी काय केलं इथे हे केलं आहे डिवाइड केलं आहे, जसं इथे दाखवलं आहे 6 आणि 12 याला कशाने डिवाइड केलं 2 2 ने. त्याला काय करायचं 3 आणि 6 हे कशाले सारखे म्हणजे 6 आणि 12 इथे पण दिसत 6 याला पण 3 ने केलं याला पण 3 ने केलं म्हणजे 2/4 म्हणजे कसे दोन्ही कसे येते सारखेच येते. 12 म्हणजे इक्वल टू 2/3 कसं येते 3 2 6 आणि 3 4 3 12 2/4 असं तिथे येते. याच्यानंतर आपण घेणार एक्झाम्पल. याच्यात एक्झाम्पल आहे 15 डिवाइड बाय 14 दिलं की वरचा नंबरनी सारखा मल्टिप्लाय केला किंवा डिवाइड केला तर आलं पाहिजे. आपण कसं करतो वी मस्ट फाइंड द नंबर ऑफ द बॉक्स 40 डिवाइडेड बाय 5 इज 8. मग 40 आणि 8 याच्यामध्ये काय संबंध आहे, तसंच आपल्याला जो वरचा संबंध असेल ते संबंध दिला आपल्याला बॉक्स भरा. 8 5 मल्टी 5 40 होतात, तर वरती पण 8च घ्यायला लागेल ना. 8 मग किती होणार है ना 8 5 आहे, मग इथे पण 5 घ्यायला लागणार ना, पण इथे किती आलं 15. मग 15ने कशासोबत मल्टिप्लाय केलं की आपल्याला भेटणार आहे 15 जर आपण 14 घेऊ है ना, इथे 8 दिला आहे, पण 8 कसं काय 8 कशाने मल्टिप्लाय केलं 8 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 40. मग इकडे पण कसं आहे 15 8ने ते मल्टिप्लाय बाय 5 केलं वर आला, पण इथे पण आपल्याला किती पाहिजे मग 5 15 आला पाहिजे. 5 सोबत मल्टिप्लाय कशाला 5 3 15 इथे किती येणार 3 इथे किती येणार 3. सो वी गेट द नंबर ऑफ बॉक्स डिवाइडेड बाय 15 डिवाइडेड बाय 3 15 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 15 3 5 3 15 3/8. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ह्याची पूर्ण एक्सरसाइज बघणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.